आजच्या गोष्टीचं नाव आहे काळाबरोबर तुमचं नशीबही बदलेल. एन रघुरामन मॅनेजमेंट गुरु यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे. 18 दिवसांचं युद्ध संपण्यास कारणीभूत ठरलेला महाभारतातील एक प्रसंग आहे. युधिष्ठिर अचानक अविवेकीपणानं दुर्योधनावर दया करण्याचा निर्णय घेतो. तो दुर्योधनाला युद्ध करण्यासाठी पांडवापैकी एकाला निवडण्यास सांगतो. दुर्योधनानं युधिष्ठिरचा हा प्रस्ताव स्वीकारला असता तर त्यानं भीम वगळता सर्व पांडवांना सहज मारला असता. परंतु कृष्णानं ती शक्यता आधीच दूर केली. त्याने दुर्योधनाच्या पराक्रमाची स्तुती केली. तो दुर्योधनाला म्हणाला, महान दुर्योधन नेहमीच लायक प्रतिस्पर्धी निवडतो. कमकुवत लोकांशी लढण्यात तो वेळ वाया घालवणार नाही. फक्त भीम त्याच्यासाठी योग्य आहे. दुर्योधन याच जाळ्यात अडकला. कृष्णाचं म्हणणं योग्य असल्याचं त्यानं ताबडतोब मान्य केलं. कृष्णानं भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर वार करण्यास सांगितले. ही कथा तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. लढाई नियमांच्या विरोधात असल्याने भीम संकोच करत होता. पण कृष्णानं समजावल्यावर त्यानं दुर्योधनाच्या मांडीवर वार केला. तो कोसळला. आता त्याला कृष्णाची चतुराई म्हणा, चांगल्याला वाचवून चांगल्या लोकांशी वाईट वागणाऱ्यांना शिक्षा करण्याचा मार्ग म्हणा, ही न संपणारी गोष्ट आहे. मित्रहो, मी 51 वर्षीय हॉटेल व्यवस्थापक बर्नार्ड अलेक्झांडर यांना एप्रिलमध्ये कामावरून काढून टाकल्याचं वाचलं. तेव्हा महाभारतातील हा प्रसंग मला आठवला. रेस्टॉरंटच्या मालकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. अनेक महिने नोकरी शोधल्यावर अलेक्झांडर अखेर मुंबई पालिकेच्या एका कचरा उचलणाऱ्या गाडीच्या चालकाचा सहाय्यक म्हणून काम करू लागले. वाहन चालकांना डम्पिंग ग्राउंडमध्ये सोबत हवी असते. अलेक्झांडर त्यांच्या बरोबर जाऊ लागले. चोरीच्या भीतीने ते मोबाईल घरी ठेवायचे, त्यामुळं त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. ते महामार्गावर उभ्या केलेल्या कंटेनरमध्ये झोपायचे. डम्पिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या कचरा गाड्यांना रस्त्यात थांबवायचे. पूर्वी अलेक्झांडर दर महिन्याला 70,000 रुपये कमवायचे, परंतु आता ते प्रति गाडी 50 रुपये स्वीकारत होते. दिवसाला 5 पेक्षा जास्त गाड्यांबरोबर जाणं त्यांना शक्य होत नव्हतं. आता माझा प्रश्न असा आहे, कुटुंब, मित्र, नातलग यांच्यापैकी किती जणांनी अलेक्झांडर यांना अवघ्या 4 महिन्यात एका उच्च श्रेणी रेस्टॉरंट व्यवस्थापकापासून कचरा गाडीच्या सहाय्यकापर्यंत प्रवासावर उलटसुलट प्रश्न विचारले असतील, टोमणे मारले असतील? ते दुर्योधनाप्रमाणे त्याला बळी पडले का? नाही. येथे मी रिकामं पोट आणि खोटी प्रतिष्ठा याबद्दल बोलत आहे. अलेक्झांडर यांचं वजन कमी झालं. त्यांना ओळखणं कठीण झालं. ते भटक्यासारखे दिसू लागले. तरीही त्यांनी काम सुरू ठेवलं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे काम करणाऱ्या या व्यक्तीची ही दुःखद कथा वाचल्यानंतर हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील एका प्रमुख मंडळीने मंगळवारी त्यांना बोलावलं. कचरा गाडीसोबत न जाण्याचा सोमवार हा त्यांचा पहिला दिवस होता, कारण त्यांना मीटिंग पूर्वी इतके दिवस शरीरावर साचलेली घाण स्वच्छ करायची होती. हाती मेरे साथी चित्रपटाचं हे गाणं नेहमी लक्षात ठेवा. दुनिया में रहना है तो काम कर प्यारे, हाथ जोड़ सबको सलाम कर प्यारे, खेल कोई नया सुबह वो शाम कर प्यारे. आत्महत्येसारखं मूर्ख विचार मनात येऊ देऊ नका. मला वाटतं की कोरोनामुळे नोकरी गमावलेल्यांसाठी अलेक्झांडरची कथा दिशादर्शक ठरू शकते. आणि म्हणून काळ तुमचं नशीब बदलेल. कचरा कुंडीकडे जावं लागेल तरी वाईट वेळेचा स्वीकार करा. निश्चित तुमचे चांगले दिवस येतील. आवडली ना गोष्ट?